आज आपण बनवणार आहे शेजवान नूडल्स। त्याच्यासाठी आपण हिरवा पातीचा कांदा घेतला आहे। हिरवा कांदा बाजूला करून समोरचा दोन्ही वेगवेगळे केले। लसूण घेतला आहे, अद्रक घेतला बारीक काप करून आणि 3 मीडियम आकाराचे कांदे घेतले। पत्ता गोबी घेतली कट करून, कॅरेट घेतला कट करून आणि शिमला मिरची। आता हे नूडल्स आपण घेतलेले आहेत। नूडल्स आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये पूर्ण पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि चवीनुसार वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटापर्यंतच आपल्याला उकळून घ्यायचे, जास्त उकळण्याची गरज नाही। जास्त उकळल्यामुळे काय होईल, चिपकतील। आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। असे नूडल्स आपले मस्तपैकी झालेले आहेत। एका चाळणीमध्ये गाळून आपल्याला वरतून थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे जी त्याची प्रोसेस आहे उकळण्याची ती थांबून जाईल। आता वरतून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे नूडल्स आपले चिपकणार नाहीत। तेल टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व नूडल्सला आपलं तेल लागून जाईल। आता एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकून जे पण आपण कट केलेलं आहे लसूण आणि अद्रक आपल्याला असं मस्त तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। लसूण आणि अद्रक झाल्यानंतर आपल्याला लगेच मिरची टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची 2 बारीक कट करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर कापलेला कांदा हिरव्या पातीचा आणि आपण जे 3 कांदे कापून घेतलेले आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। ही जी सर्व प्रोसेस आहे ती फास्ट गॅसवरती आपल्याला करायची आहे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत। आता शिमला मिरची कट करून घेतलेली एक ती आपल्याला टाकून घ्यायची आहे। भाज्या आपल्याला जास्त परतून घ्यायचे, म्हणजे खूप जास्त होऊ नाही द्यायचे आहेत। थोडे थोडे झाले तर लगेच टाकून घ्यायचं आहे। आता कापलेलं जे आहे गाजर आपण टाकून घेणार आणि पत्तागोबी आणि थोडीशी साखर टाकून बाकीचा जो हिरवा पातीचा कांदा आपण कापलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सर्व भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनिट फक्त होऊ द्यायचे आहेत आणि लगेच आपण जे नूडल्स झालेले आहेत ते नूडल्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आता वरतून आपल्याला सर्व सॉस टाकून घ्यायचे आहेत। रेड चिली सॉस 2 चम्मच टाकून घेतले। डार्क सोया सॉस जो आहे तो 2 चम्मच टाकून घेतले। शेजवान चटणी टाकून घेतले 2 चम्मच आणि जो आपला सॉस आहे किसान सॉस असतो तो सॉस आपण टाकून घेतला 2 चम्मच। सर्व सॉस आपण वरतून सर्व टाकून घेतल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवरतीच फटाफट आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हक्का नूडल्स मसाला असतो जो आपला तो आपल्याला टाकून घ्यायचा 1 चम्मच आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा सर्व साईडला आपला सॉस लागलेला आहे। अशा पद्धतीने आपले नूडल्स आपले तयार आहेत। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, खायला खूप छान लागतात आणि घरी बनवून खूप तयार होतात। वरतून जो पातीचा कांदा आहे तो आपण टाकून घेतला आणि आपले शेजवान नूडल्स असे तयार आहेत। प्लेटमध्ये सर्व करून सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकता अथवा तसे पण खूप छान लागतात। सर्व सॉस आपण टाकलेले आहेत। नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जसे बाहेर मिळतात तसेच घरी पण खूप छान असे तयार होतात। अशा पद्धतीने करा, तुम्हाला खूप आवडतील। खा आणि मस्त राहा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील।